महत्त्वाची बातमी पुण्यामधून. पुण्यामधील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या केली गेलेली आहे. टोळी युद्धामधून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मनराज अंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या केल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामधील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या केली गेली आहे भर रस्त्यामध्ये. आणि भर दिवसा अशा प्रकारे जर गोळ्या झाडून कोणाची हत्या केली जात असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच. मात्र टोळी युद्धातून हत्या झाल्याचं कळतंय. आणि या संदर्भात आणखी बोलूयात. आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहे. बालाजी, आंदेकर कोमकर टोळी युद्धामधून मला असं वाटतं ही चौथी हत्या आहे. काय सुरू आहे पुण्यामध्ये? हादरवणारी ही सगळी घटना आहे. आज सकाळी 9:30च्या सुमारास जी आहे ती याच ठिकाणी आंदेकर टोळीने जी आहे ती या अक्षय मस्के युवकावरती गोळीबार केलेला आहे आणि हत्या केलेली आहे. ही जी गाडी आहे ती त्या अक्षय मस्केची गाडी आहे. इथे जी बॅग भरली ती बॅग सुद्धा त्या अक्षय मस्केची असल्याची माहिती आहे. मात्र अशा पद्धतीने पुण्यात गुन्हेगारांची जी दहशत आहे ती वारंवार वाढताना पाहायला मिळते. कारण वर्षभरापूर्वीपासून आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांनी जी आहे ती वेगवेगळी कारवाई केली. घरावर कारवाई केली, अनधिकृत मार्केटवर कारवाई केलेली होती. आंदेकर टोळीतल्या सगळ्या सदस्यांना जेलमध्ये जावं लागले होतं. तरीसुद्धा ही चौथी हत्या जी आहे ती झालेली आहे. आणि ह्या हत्या थांबवण्यास पुणे पोलिसांना नक्कीच अपयश आलेलं आहे. कारण वेगवेगळ्या भागामध्ये गेली ही चौथी हत्या आहे. एक कोंढवा परिसरात झालेली होती, आता ही दुसरी हत्या आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या हत्या ज्या आहेत त्या आंदेकर टोळीकडून गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या होत्या. या सगळ्याचा पंचनामा जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे. सकाळी 10:30च्या सुमारास ही सगळी हत्या झालेली आहे. आणि या हत्येच्या माध्यमातून बदला घेतल्याची माहिती जी आहे ती आंदेकर टोळीच्या सदस्याकडून पाहायला मिळते, सांगितली जाते आहे. मात्र अशा पद्धतीने वारंवार पुण्यामध्ये जे आहे त्या हत्याचं सत्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गेल्या 2 दिवसात 2 खून झालेले होते, त्यानंतर ही एक हत्या झालेली आहे. आता फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. फॉरेन्सिक टीमकडून इथले सगळे पुरावे जे आहेत ते गोळा केले जात आहेत. सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे की 2 राऊंड जे आहेत ते गोळ्याचे झालेले आहेत आणि या 2 राऊंडमधून या तरुणाची जी आहे ती हत्या झालेली आहे. आणि अशा पद्धतीने पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांचे दहशत जी आहे ती पाहायला मिळते आहे. पुण्यातल्या या आंदेकर टोळीवरची जी कारवाई आहे ती पोलिसांनी कमी केली, त्यामुळेच ही हत्या झाल्याचं पाहायला मिळते. कारण 4 हत्या झाल्या, त्यानंतर काय कारवाई झाली हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आता पोलिसांकडून याचा सगळा तपास सुरू आहे. मात्र सकाळी सकाळी पुण्यात ही सगळी हादरवून सोडणारी घटना जी आहे ती घडल्याने आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. श्रद्धा. अगदी. आणि या सगळ्या घडामोडींचे सगळे ताजे अपडेट्स घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बालाजी.